राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना एक धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे। या घटनेवर विश्वास ठेवणे कठीण आहे। महिलेवर सासऱ्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे। विवाहित महिलेवर तिच्या सासऱ्याने तिच्या नवऱ्याच्या सहमतीने बलात्कार केला। इतकेच नाही तर आरोपींनी महिलेला वेश्या व्यवसाय करण्यासाठीही भाग पाडले। या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहर हादरले। या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मला शासनाकडे तत्काळ न्याय मिळवून देऊन दोषीवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मिळालेल्या माहितीनुसार एकदा नाही तर आरोपी वारंवार महिलेवर बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे। तसेच महिलेवर तिच्या सासऱ्याने नवऱ्यासमोरच बलात्कार केल्याचे समोर आले आहे। या घटनेतील नराधम नवरा आणि सासरा एवढेच करून थांबले नाही, पीडित विवाहित महिलेची डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाईल तयार करून तिला वेगवेगळ्या पुरुषासोबत वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडले। दरम्यान महिलेने देहविक्रीचा व्यवसाय करण्यास नकार दिल्यानंतर तिला तिचा नवरा आणि सासऱ्याने अमानुषपणे मारहाण केली। तसेच विवाहित महिलेने या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, तर तिला तिच्या सासूने मुलांसोबत घराबाहेर काढले। त्यामुळे महिला आता बेघर झाली आहे। या प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भोसरी पोलीस ठाण्यामध्ये तिचा नवरा आणि सासऱ्याविरोधात बलात्काराचा आणि बळजबरी देहविक्रीचा व्यवसाय करून घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भोसरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे।